पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व लोक सकाळपासून आतापर्यंत प्रार्थना करतोय. प्रेज द लॉर्ड. आता महत्वाचे वेळ निस्सार प्रार्थनेची आली आहे. येशूचे एक स्वभाव असे आहे, येशू त्यांच्या भक्तजनांसाठी अगोदर तयार होऊन त्यांच्या वाट पाहत राहत आहे. येशूचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी पहिलेच येशू व्यवस्था करताय, वाट पाहत आहे, थांबलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्यासाठी वाट पाहणारा कोणतरी कुठेतरी असेल तर आपले जीवन आपल्याला जगण्याजोगे जगण्यासारखं आहे म्हणून आपल्याला समजायला भेटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निरंतर वाट पाहणारे येशू आपल्याकडे आहे. तिथे प्रेम जास्त आहे, तिकडे छोटा मोठा काहीतरी गडबड झालं तर, छोटा मोठा काहीतरी त्या नाट्यामध्ये थोडासा काहीतरी बिघडलं तर तिथे प्रॉब्लेम्स खूप मोठा होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, देवाचे वचन आपल्या मनामध्ये जागा पकडलं तर, देवाचे वचन आपल्या मनामध्ये बरोबर जागा पकडलं तर आपल्याकडून चुका होणार नाही, झालं तरी कमीत कमी होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. काल मी एक कब्रस्थानामध्ये पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला गेलो. प्रेज द लॉर्ड. कब्रस्थानाच्या बाहेर एका ठिकाणी गाडीवर थांबवायची जागा आहे, तिकडे गाडी थांबलेला आहे. तिकडे मला एक मांजर दिसले. मांजर हळूच थोडा घाबरल्यासारखा दाखवत आहे, तरी पण काहीतरी त्याला खायला भेटणार म्हणून तो टप्पून बसलेला आणि पुढे हळूहळू जात आहे. तेव्हा मला कळालं, वाघ देखील असाच प्रकारे जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिंह देखील त्यांना जे भक्ष्य आहे ते मिळालं तर, समोर दिसलं तर त्यांचा हळूहळू आवाज न करता समोर हळूहळू जात आहे आणि जाऊन खाऊन टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये परमेश्वराने या गोष्टी आपल्याला सावध राहा म्हणून बोललेला आहे. सिराकच्या बोधवचनामध्ये 27व्या अध्यायामध्ये 10वं वचन. सिराकच्या बोधवचन 27व्या अध्यायामध्ये 10वं वचन. सिंह आपल्या भक्ष्यासाठी टपून बसतो, तसेच पापही अपराध करण्यासाठी टपून बसते. हालेलुया. हालेलुया. सिंह जसे टपून बसलेला आहे. हालेलुया. पहिले ते जरा पाठीमागे खेचल्यासारखा आहे, थोडा हळू दबल्यासारखा पुढे हळूच जात आहे, कोणालाही न कळवता. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर
वचनाद्वारे आपल्याला सावध करत आहे. हालेलुया, हालेलुया. सिंह भक्ष्य पकडायला जसं जात आहे तसा प्रकारे पाप जो पापी आहे त्याच्या मागे लागलेला आहे. कोणाच्या मागे? पाप पापीच्या मागे. हालेलुया. नीतिमानाच्या मागे नाही. हालेलुया. नीतिमानाला परीक्षामध्ये पाडायला बरोबर ना. हालेलुया. एकदा पापाच्या बंधनामध्ये ज्या व्यक्ती सापडलेला आहे त्यांचा पाठ नाही सोडणार शैतान. पाप हालेलुया मागे राहणार. हालेलुया. तुला खाल्ल्याशिवाय तो सुटणार, तुला सोडणार नाही. अनेक लोक सांगतात फादर आमच्या मागे काहीतरी लागलेलं आहे, आमच्या मागे एकाच्या मागे एक लागलेलं आहे. बोलता बोलता सांगतात फादर मी सरत ना प्रोसेस पण करतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, पापाचे बंधन जर आपल्यामध्ये आतमध्ये जर आपल्याला पकडून ठेवलेलं आहे तर आपल्याला सुटका नाही. त्या गोष्टीचं जाणीव मनामध्ये ठेवायचं, कबूल करायचं, कबूल करायचं. हालेलुया. परमेश्वर मी पापी आहे, माझ्याकडून चूक झाली. चुकांमध्ये सापडणारे जे लोक आहेत त्यांचे एक वैशिष्ट्य असे आहे, फादर मी खरं तर सांगितलं तर भरपूर लोकांना गिरीवार वाटतो, हे करतो ते करतो. हालेलुया. फादर ठीक आहे. हालेलुया. माझा चुकत आहे म्हणून बोलणारा व्यक्ती त्यांनी अनेक लोक भरपूर आशीर्वाद आहेत, कारण चुकांमध्ये सापडलं तरी अभिमानाने बोलतो मी पापी आहे. हालेलुया, हालेलुया. पोप साहेबांना पत्रकार लोक पोप साहेबांच्या पद घ्यायच्या अगोदर भेटून विचारलं जॉर्ज बर्गोलियो म्हणजे कोण आहे. पत्रकारांच्या समोर पोप साहेबांनी बोलले मी पापी आहे. हालेलुया. याच्यामध्ये काही चूक आहे का? कुठल्याही चूक नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवासमोर कायम अभिमानाने उभा राहणारा व्यक्ती कोण आहे? ज्या व्यक्ती मनापासून कबूल करत आहे मी पापी आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. कमरेच्या वरच्या भागामध्ये मणक्याला दुखणे, त्रास, आजारपणा असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. असे कोणतरी आहे ज्या व्यक्तीचा अंग, शरीरातील काही भाग अधून मधून कापत आहे, हात पाय वर कापत आहे, थरथर कापत आहे. हालेलुया. अशा काही लोक आहेत ज्यांचा अंग कापल्यासारखा होत आहे, कापरी भरल्यासारखा होत आहे, त्यांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पायाच्या डोळ्याच्या खालच्या भागामध्ये खूप दुखणे, त्रास होत आहे. पाय मुरगळल्यासारखा अधून मधून होत आहे, किंवा पूर्वी पाय जे मुरगळलेले आहेत त्यानंतर अजूनपर्यंत ते बरे झालेले नाही, अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. डोळ्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये त्रास असलेल्या लोकांना प्रभू बरे करत आहे. अनेक लोकांचा
जे जीव घाबरल्यासारखा होत आहे त्या घबराहटच्या बंधनातून आजच्या प्रार्थनामध्ये पवित्र आत्मा अनेकांना स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोक असे सांगतात की मला कंटाळा आलेला आहे, बोर होत आहे, थकवा आलेला आहे, हे काही नको असे वाटायला लागलेलं आहे. हालेलुया. असा अनुभव तुमच्यामध्ये काही लोकांच्या मनात आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करायला चालू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांना लेखवीच्या जागेच्या भागामध्ये आणि लेखवीच्या जागेच्या आसपासच्या भागामध्ये काही इरिटेशन, काही आजारपणा, काही स्किनचा त्रास, काही आतल्या भागातील आजारपणा त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. फुफ्फुसाच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. आंतरीच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श आता मिळालेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी आहे ज्यांना वाढता वयामध्ये घड्याळ घ्यायची इच्छा होती आणि ती तुमची इच्छा पूर्ण झालं नाही म्हणून घरातील लोकांच्यावर वगैरे राग धरलेले कोणतरी इकडे आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे तुझी सगळे गरजा पूर्ण करून देणारा काम माझा आहे. तुला जे पाहिजे ते माझ्याकडे मागा. तू आता खूप मोठा झालेला असेल तरी तू लहान होऊन येशूकडे तुझी ही जी छोटीशी गरज आहे त्या काळातील गरज, आता तू श्रीमंत झाला असेल, आता तुझ्याकडे ऐकत असेल तरी एक लहान होऊन छोटा होऊन देवाजवळ तुमची ही गरज मागा. किंवा अशा प्रकारच्या काही गरजामुळे घरातील लोकांच्या बरोबर तुमचा संबंध तुटलेला आहे, नातं तुटलेलं आहे, असा नाता परत एकदा जुळून घ्यायला पवित्र आत्म्याने सांगत आहे. काही लोकांना आतली शरीरातील काही भाग वगैरे जे सुजलेला आहे, आतले अवयव त्यांचा जे सुजन आहे ते पवित्र आत्मा आता दूर करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.